आज नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सारोळाबद्दी गावात टेकडीवरती हनुमान मंदिर आहे। त्या हनुमान मंदिरामध्ये आसपासला 2 दिवसापासून एक वेडा इसम फिरत होता। त्या इसमानं त्या ठिकाणी जाऊन देवाच्या पुढे काढण्यासाठी ठेवलेली सगळ्या 2-3 प्रकारच्या रंगाच्या रांगोळी एकत्र केल्या आणि त्याच्यामध्ये हिरवा, लाल, पिवळा, केशरी आणि पांढरा रंग होता। या सर्व एकत्र केल्यामुळे त्या ठिकाणी त्यानं त्या हनुमानाच्या मूर्तीवरती टाकल्या आणि तिथं दिवा पेटलेला होता। तो दिवा पेटलेला त्यानं तो पाडल्यामुळे खाली तिथं कापूर, अगरबत्ती आणि धूप ठेवलेली त्यानं आग धरली आणि आग धरल्यामुळे त्यानं त्या आगीमुळे त्या फरशीला काळा रंग, धूप, हळ लागलेली आहे आणि त्याच्यामुळे गरमीमुळे तिथे छोटीशी फरशी फुटलेली आहे। तरी त्याच इसमाला गावातल्याच लोकांनी बघितल्यामुळे आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे। तरी सारोळाबद्दी येथे घडलेला हा प्रकार एका वेडाच्या भरामध्ये मानसिक रुग्णाने केलेला असून त्याच्याविषयी काही अफवा कृपया जनतेमध्ये पसरवू नये, अफवांवरती विश्वास ठेवू नये। सदर मंदिराच्या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक श्री ओला सर, अपर पोलीस अधीक्षक श्री खैरे सर आणि एसडीपीओ श्री भोसले सर तसेच आम्ही सर्व स्टाफसह त्या ठिकाणी जाऊन भेट दिली आहे। मंदिराला यथोचित सगळं धुवून वगैरे व्यवस्थित मूर्तीची पूजा करून आम्ही त्या ठिकाणावर आलोय। तरी अफवावर विश्वास ठेवू नये। सर्व अहिल्यानगर नागरिकांना विनंती आहे, कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। सदर ठिकाणी कसल्याही प्रकारची छेडछाड किंवा मंदिराविषयी काही विटंबना वगैरे घडलेली नाही। जे काय झालेलं आहे ते एका मानसिक रुग्णानं वेडाच्या भरात केलेलं आहे। थँक्यू।